नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा छान नेहमीप्रमाणे व्यायामाने झाली. तर व्यायाम का करावा, तर व्यायाम तुमच्या शरीराला तर छान ठेवतात, पण हे तुमचं मनही प्रसन्न ठेवतं. आणि हाच व्यायाम जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मिळून करत असाल ना, तर याचे तुमच्या शरीराला आणि मनाला दुप्पट फायदे होतील याची गॅरंटी माझी. तर जिममधून घरी गेल्यानंतर आज बघितलं तर आमच्या चारी मॅडम उठून बसल्या होत्या आणि खूपच रडारड करत होत्या. मग काय प्रियंकाला तिला घेऊन बसावं लागलं आणि आज खूप दिवसानंतर मम्मी सकाळचा स्वयंपाक करणार होती. मी पटकन माझ्या डब्याची भाजी करून घेतली आणि दुसरीकडे मम्मीने मस्त अशा गरमागरम चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत मी आंघोळ करून छान फ्रेश झालो, माझी देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर लगेचच पटापट ब्रेकफास्ट करून घेतला आणि आता डबा घेऊन मस्त रेडी होऊन मी निघालो ऑफिसला. तर ऑफिसला गेल्यावरती ना सकाळी आज मला भरपूर काम होतं, त्याच्यामुळे शूट करायचंच लक्षात नाही राहिलं. लंचमध्ये होती आज तुरीच्या डाळीची आमटी, टोमॅटोची कोशिंबीर आणि चपाती. मस्त असा लंच केला. पोस्ट लंचसुद्धा आज मला बरंच काम होतं, त्याच्यामुळे सगळी कामं पटापटा संपवली. आता माझी कामानं मला वेळेत संपवायला आवडतात, त्याच्यामुळे वेळेत घरी जायला मिळतं, कारण घरी आपलं कोणीतरी वाट बघत असतं. घरी गेल्यानंतर छान फ्रेश झालो आणि लगेचच प्रियंकाने गरमागरम जेवणाचं ताट समोर वाढलं. आणि हे जेवणाचं ताट बघून आपण आयुष्यात एवढे कष्ट का करतो याचं उत्तर मला मिळालं. म्हणजे खरंच आपल्याला 2 वेळेचं जेवण अगदी पोटभर मिळतं, यापेक्षा वेगळं सुख काय असतं. आणि आपण बसलोय सुख कुठे असं शोधत. पाहिलं याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटू उद्या. बाय बाय.